हॅलो गाईस, हाय. झालं का चहा पाणी? का आमचं तर झालं का चहा पाणी करून थोडं जेवण केलं आणि विचार करायचं लागला होता धुणं कधी धुईल. तर ते म्हणले थांब जरा लाईट येऊ दे. तर लाईट तर आली नव्हती, पण ही सिंगल फेस आहे, ह्याच्यावर लाईट चालत नाही ना मोबाईल चालत नाही. म्हणून मी काय केलं, चला बाहेर जावं. तर आमचा कालू इथं झोपला, त्याच्यामुळं मला बाहेर काय जाता येत नव्हतं. तर मी ना त्याला तशी झोपू दिली, मी आले बाहेर. तर तुम्हाला दाखवते आमचं वातावरण. काही आमचं वातावरण आहे असलं आहे. ह्या आभाळामुळे आम्ही विचार करत बसला होता की कसं करावं, धुवावं का कसं. जर आम्ही आता धुवायला काढलं तर संध्याकाळी लेकरं काय पांग करतील ह्याचा विचार आम्ही दोघंही करीत होता. त्याच्यामुळं आम्ही काय काढलेलं नाही. तर मला म्हणले थोड्या वेळानं थांब जरा, थोडंसं ऊन पडू दे मग काढू. त्याच्यामुळं मग अशी आम्ही गठुडं बांधून ठेवलं होतं. तर बघा हे आमचं हो का नेमं धुवायचं राहिलं. काल आम्ही खोटा उभा केला. आमच्यात कसं आहे, लहान लेकरं असो किंवा आम्ही कुठंही बसलेलं असो, आम्ही देवी बसायच्या टायमाला आम्ही खाट उभा करतो. आम्ही असं ठेवत नाहीत, म्हणजे कसं चुकून आपण बसतात करतात, त्याच्यामुळं आम्ही उभाच करून ठेवतो. मग हे काय आमचे हे 2 गठुडे बांधून ठेवले होते कधी धुवाईल म्हणून. तर ते बघायला होते लाईटीची वेळ. तर ही लाईट तर काही चालत नव्हती. ही आहे चार्जिंगची ते हे काय बल्ब म्हणतात ते. तर कुत्र्याला मी हाड हाड म्हणायला लागलं तरी उठतच नव्हता. हाड की आत्ता उठलं. त्याला जर थोडं गुडीत बसलं की ती बोललं की ती कसं ते तिथंच बसते. पण जाऊ द्या, हे आपलं दररोजचं रुटीन घ्यावं का. सगळं साफसफाई केली, कायच ठेवलं नाही हो का. मस्तपैकी येऊ का मस्त असं म्हणजे हेच नाही. हे कसं वाटलं बघा काही. हे दिलं बघा आमच्या मालकाने. हे शेतकऱ्या मालकाने हे दिलं. आणि म्हणले लेकरा मला बसायला ही खुर्चीवर बसून असा अभ्यास करायचा. मग मी म्हणलं होतं तिथं नग हे तिथं ठेवा. हे मला म्हणले नग इथं तिथं नग इथंच बरे, म्हणजे कसं आहे आपण मोबाईल चार्जिंगला लावता येते आणि लेकरांना अभ्यासाला उजेड पडतो. म्हणलं ठीक आहे चला जाऊ द्या म्हणले. मग पुन्हा आम्ही आभाळाची वाटच बघायला होती. म्हणलं ऊन कवा पडेल तर शक्यता नाही. तर मग म्हणलं चला ऊन पडल्याच्या बाद धुता येईल म्हणलं, त्याचं काय टेन्शनच नाही म्हणलं. मग तर अजून काही पडलं नाही. आभाळ यायचं लागलं, थोडंसं दिवस आहे बरी. हो बघा कसे ते पावसाचे घोडे फिरायला लागले. ते म्हणते तर बरं पावसाचे घोडे फिरले की मग पाऊस पडतो असं म्हणते बरं. चला म्हणजे हे तर आम्ही इथं ब्लॉग एंड करतात. पुढचा ब्लॉग उद्या किंवा संध्याकाळी दाखवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा.